हॅलो स्टुडंट, आज आपण इराचा सेशन नंबर 29 पाहणार आहोत. तर प्रथमतः आपण सेशन नंबर 29 ला क्लिक करणार आहेत. त्यामध्ये लॅबला क्लिक करायची आहे. नेहमीप्रमाणे टायपिंग करून घ्यायची आणि आता आपण सेल्फ पाथ लर्निंगला सुरुवात करूया. सेल्फ पाथ लर्निंग मध्ये 5 क्वेश्चन आहेत, तर ते स्टेप बाय स्टेप आपण सॉल्व्ह करणार आहेत. स्टार्ट. अशा प्रकारे आपले सेल्फ पाथ लर्निंग कंप्लीट झालेली आहे. सेल्फ पाथ लर्निंग नंतरचा नेक्स्ट पार्ट आहे नॉलेज चेक. नॉलेज चेक मध्ये आपल्याला 10 क्वेश्चन आहेत, तर ते आपण सॉल्व्ह करूया. क्वेश्चन वाचायचा आणि आन्सरला क्लिक करायचे. अशा प्रकारे आपले नॉलेज चेक कंप्लीट झालेले आहे. नॉलेज चेक नंतर आपण डू इट युअर सेल्फ कसे करायचे ते पाहणार आहे. तर यामध्ये 10 क्वेश्चन आहेत, तर ते आपण स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करूया. इन द गिवन वर्कशीट सिलेक्ट सेल B2, कॉपी फॉर्मॅट अँड अप्लाय दॅट फॉर्मॅट टू सेल A3. B2 सेलचा फॉर्मॅट कॉपी करायचा आहे आणि A3 ला अप्लाय करायचा आहे. तर इथे मी B2 वर क्लिक केलेले आहे. होम टॅब मध्ये इथे फॉर्मॅट पेंटर आहे, यावरती क्लिक करा आणि नंतर A3 वरती क्लिक करायचे आहे. म्हणजे हाच फॉर्मॅट या ठिकाणी अप्लाय झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन द गिवन टेम्पलेट सिलेक्ट द टेबल अँड अप्लाय टॉप अँड थिक बॉटम बॉर्डर इट युजिंग होम टॅब फॉन्ट ग्रुप ऑल बॉर्डर्स मेनू आयटम. तर आपल्याला थिक बॉर्डर अप्लाय करायची आहे. सिलेक्ट द टेबल. प्रथमतः आपण हा टेबल सिलेक्ट करूया. हा कंप्लीट टेबल सिलेक्ट केलेला आहे आणि आपण या ठिकाणी फॉन्ट ग्रुप मध्ये बॉर्डर मध्ये जायचे आणि टॉप अँड बॉटम, टॉप अँड थिक बॉटम बॉर्डर यावरती क्लिक करायचे. सबमिट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन द गिवन एक्सेल टेम्पलेट सिलेक्ट टेबल अँड क्लिअर ऑल द डेटा यूज एडिटिंग ग्रुप क्लिअर ऑल ऑप्शन. प्रथमतः आपण टेबल सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट द टेबल. या ठिकाणी आपण टेबल सिलेक्ट केलेला आहे. हे बघा, प्रथमतः मी टेबल सिलेक्ट करते. टेबल सिलेक्ट केला आणि क्लिअर ऑल द डेटा एडिटिंग ग्रुप. इथे एडिटिंग ग्रुप आहे होम टॅब मध्ये. या ठिकाणी क्लिअरला क्लिक करा आणि क्लिअर ऑल यावरती क्लिक करायचे आहे. डिसिलेक्ट. सबमिट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन द गिवन वर्कशीट सिलेक्ट सेल A1 सेल सिलेक्ट करायची आहे, ज्यामध्ये कस्टमर सर्व्हिस कॉल लॉग असे लिहिलेले आहे आणि अनरॅप. प्रथमतः A1 ला क्लिक केले, नंतर इथे रॅप टेक्स्ट अनरॅप मीन्स मर्ज अँड सेंटर आणि अनमर्ज सेल. सबमिट. इन द डिस्प्लेड वर्कशीट सिलेक्ट सेल A2 टू K2. A2 पासून K2 पर्यंत सेल सिलेक्ट करायचे आहे अँड चेंज इट्स फॉन्ट. सेंच्युरी गोथिक नावाचा फॉन्ट द्यायचा आहे. A2 पासून K2 पर्यंत सेल सिलेक्ट केलेले आहेत आणि याच्यासाठी सेंच्युरी गोथिक नावाचा फॉन्ट द्यायचा आहे. अल्फाबेटिकली CE सेंच्युरी गोथिक नावाचा फॉन्ट दिलेला आहे अँड ऑल्सो इट चेंज साइज आणि त्याची साइज आपल्याला 10 करायची आहे. डिसिलेक्ट. सबमिट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन द गिवन एक्सेल फाइल टू रिमूव्ह डुप्लिकेट्स फ्रॉम द गिवन डेटा गो टू डेटा टॅब. डेटा टॅब मध्ये जायचे अँड क्लिक ऑन द रिमूव्ह डुप्लिकेट्स.
या ठिकाणी डेटा टॅब मध्ये जायचे. डेटा टॅब मध्ये इथं रिमूव्ह डुप्लिकेट्स नावाचं ऑप्शन आहे डेटा टॅब मध्ये, यावरती क्लिक करा आणि नंतर हे सगळं अनसिलेक्ट ऑल करायचं. अनसिलेक्ट ऑल, अनसिलेक्ट हा डायलॉग बॉक्स साईडला घ्या आणि अनसिलेक्ट ऑल केल्यानंतर देन सिलेक्ट डिस्क्रिप्शन चेकबॉक्स, आणि इथे डिस्क्रिप्शन चेकबॉक्स आहे त्याला फक्त क्लिक करायचे आणि ओके करायचे. ओके, सबमिट. Next, in the given Excel file to validate the data, click on the B19 cell. B19 cell इथे सांगितल्याप्रमाणे क्लिक करा. B19 सेल ला क्लिक करायचे. गो टू द डेटा मेनू. B19 या ठिकाणी बघा मी B19 या सेलला क्लिक केलेले आहे. नाव गो टू द डेटा मेनू. नंतर काय करायचंय आपल्याला, डेटा मेनू मध्ये जायचंय. त्यामध्ये डेटा मेनू मध्ये डेटा व्हॅलिडेशन यावरती क्लिक करा. डेटा व्हॅलिडेशन, क्लिक ऑन द डेटा व्हॅलिडेशन क्रायटेरिया. इथे व्हॅलिडेशन क्रायटेरिया आहे अँड सिलेक्ट द टेक्स्ट लेंथ. या ठिकाणी टेक्स्ट लेंथ, अलाउ मधून टेक्स्ट लेंथ वरती क्लिक करा. इन द डेटा बॉक्स चूज द लेस दॅन ऑर इक्वल टू, आणि डेटा बॉक्स मधून लेस दॅन ऑर इक्वल टू हे सिलेक्ट करायचे. राईट द मॅक्झिमम कॅरेक्टर ॲज 3. इथे मॅक्झिमम मध्ये मी 3 टाईप केलेले आहे. नाव टाईप अनदर रिसोर्स नेम राहुल इन सेल A19. तर हे आधी 3 टाईप केल्यानंतर ओके करा आणि A19 मध्ये इथं राहुल असं टाईप करायचं आहे. RAHUL, राहुल असं टाईप केलं आणि या ठिकाणी कॅरेक्टर्स मध्ये B19 मध्ये ACCT असे टाईप करायचे आणि टाईप केल्यानंतर असा डायलॉग बॉक्स येईल. त्यामध्ये कॅन्सलला क्लिक करा आणि सबमिट करा. नेक्स्ट, इन द गिवन एक्सेल फाइल टू क्रिएट अ ड्रॉप डाउन लिस्ट क्रिएट करायची. सिलेक्ट B19 सेल सिलेक्ट करायची. क्लिक ऑन द डेटा. अगोदर आपण B19 सेलला क्लिक केलेलं आहे. डेटामध्ये जायचे. डेटामध्ये परत डेटा व्हॅलिडेशन यावरती क्लिक करा. डेटामध्ये इथे डेटा व्हॅलिडेशन यावरती क्लिक केलेले आहे आणि यामधून इन द अलाउ बॉक्स मध्ये सिलेक्ट द लिस्ट, या अलाउ बॉक्स मधून लिस्ट घ्यायची आहे. इन द सोर्स बॉक्स, आणि सोर्स बॉक्सला इथे क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर सोर्स बॉक्सला इथे क्लिक केल्यानंतर हे असं हाईड होत आहे. क्लिक ऑन द कोलॅप्स बटन अँड चूज E2 E4. E2 पासून E4 पर्यंत, E2 पासून E4 हे एवढं सिलेक्ट करायचंय. क्लिक ऑन द एक्सपांड, म्हणजे या ठिकाणी परत क्लिक करायचे आणि ओके करा. आणि इथे B19च्या इथं पॉइंट आलेला असतो, म्हणजे या ठिकाणी ही लिस्ट क्रिएट झालेली असते. सबमिट. नेक्स्ट, in the given Excel file to activate data validation message, select column B column सिलेक्ट करायचा आहे. क्लिक ऑन द डेटा टॅब अँड चूज डेटा व्हॅलिडेशन. इथे मी B कॉलम सिलेक्ट केला. डेटा मध्ये गेलो. इथं डेटा व्हॅलिडेशन, सर्व क्वेश्चन डेटा व्हॅलिडेशन वर आहेत. डेटा व्हॅलिडेशन वर क्लिक केले. क्लिक ऑन द इनपुट मेसेज. त्यानंतर इनपुट मेसेज वरती क्लिक करायचे. इन द टायटल बॉक्स राईट कंपनी डिपार्टमेंट. टायटल बॉक्स मध्ये आपल्याला कंपनी डिपार्टमेंट असं टाईप करायचंय, कंपनी डिपार्टमेंट कोड. तर मी हे सिलेक्ट केले, Ctrl+C, आणि टायटल बॉक्स मध्ये इथे कंपनी डिपार्टमेंट कोड टाईप केले. आणि मेसेज मध्ये या ठिकाणी प्लीज इनपुट पासून गाईडलाईन्स पर्यंत सिलेक्ट करायचे. Ctrl+C आणि इनपुट मेसेज मध्ये हा मेसेज टाईप करायचा. देन क्लिक ओके. तर इथे बघा तुम्हाला असा मेसेज दिसतो B कॉलम मध्ये. सबमिट. नेक्स्ट, इन द गिवन एक्सेल फाइल टू रिमूव्ह अप्लाइड डेटा व्हॅलिडेशन. आपण जे डेटा व्हॅलिडेशन दिलेलं आहे ते रिमूव्ह करायचे. सिलेक्ट बी कॉलम सिलेक्ट केला. क्लिक ऑन द डेटा टॅब. परत डेटा टॅब मध्ये जायचे आहे. डेटा टॅब मध्ये डेटा व्हॅलिडेशन.
डेटा टॅब, डेटा व्हॅलिडेशन. डेटा व्हॅलिडेशन मध्ये बॉक्स विल अपीअर, क्लिक येस, आणि या ठिकाणी येस ला क्लिक करायचे आणि इथं क्लिअर ऑल म्हणायचे. ओके, सबमिट. अशा प्रकारे आपली डू इट युअर सेल्फ कंप्लीट झालेली आहे. एंड एक्झाम. डू इट युअर सेल्फ नंतरचा नेक्स्ट पार्ट आहे की सेशन कंप्लीशन टेस्ट, सॉरी सिम्युलेशन क्वेश्चन. सिम्युलेशन क्वेश्चन मध्ये बघा, यू कॅन यूज द प्रिंट ऑप्शन. सो प्रिंट द गिवन एक्सेल शीट. एक्सेल शीटची जर आपल्याला प्रिंट काढायची तर फाईलला क्लिक करायचे, प्रिंट, आणि नंतर इथं एकदा प्रिंटला क्लिक करायचे. नेक्स्ट, डिलीट द स्टार्ट टॅब इन द गिवन वर्कशीट. दिलेल्या वर्कशीट मधून स्टार्ट टॅब, या ठिकाणी स्टार्ट टॅब नावाची वर्कशीट आहे ती डिलीट करायची. डिलीट आणि डिलीट शीट. त्यानंतर लास्ट आहे सेशन कंप्लीशन टेस्ट. यामध्ये आपल्याला 4 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, द माउस जॉयस्टिक अँड टच स्क्रीन अँड स्टायलेसेस आर ऑल द टाइप्स ऑफ पॉइंटिंग डिव्हाइसेस. यांना काय म्हणायचं? पॉइंटिंग डिव्हाइसेस. दिस टाइप ऑफ माउस इमिट्स अँड सेन्स लाईट टू डिटेक्ट माउस मुवमेंट. ऑप्टिकल माउसला लाईट डिटेक्ट होते. Next, you can use dash to control the mouse pointer by moving and tapping your finger on the surface of a pad. तर टच पॅड आपण वापरतो लॅपटॉप साठी. A joystick is a pen-like device. जॉयस्टिक हे पेन सारखं डिव्हाइस आहे. कॉमनली युज्ड एज पीसी. तर हे फॉल्स आहे. जॉयस्टिक हे गेम खेळण्यासाठी वापरलं जातं. तर अशा प्रकारे आपला सेशन नंबर 29 कंप्लीट झालेला आहे.